नमस्कार. 2025 मध्ये महाराष्ट्रात जवळपास 25 MBBSचे प्रायव्हेट कॉलेज होते. या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्याला जर कॅटेगरीनुसार फीचा जर आपण विचार केला तर आपली किती रकमेची तयारी असायला पाहिजे. सोबतच आता हे जे PDF तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तर कोणते कॉलेजेस प्रायव्हेट आहेत पण इतर कॉलेजच्या तुलनेमध्ये फी स्ट्रक्चर थोडं कमी बसू शकतं. एकदम कमी नाही, म्हणजे स्कोर असून सुद्धा प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये आपल्याला थोड्याफार रकमेची त्या ट्युशन फीची, डेव्हलपमेंट फीची, हॉस्टेल मेसची तयारी ठेवावी लागत असते. तर त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा. जर इन्फॉर्मेशन आवडली तर नक्की एकदा लाईक करायला विसरू नका. बघा, सुरुवातीला जर 25 कॉलेजेस पैकी आपण पहिल्या कॉलेजचा विचार केला, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, की जे पुण्याचं आहे मित्रांनो. आता या कॉलेजमध्ये आपल्याला काय चेक करायचं, कॉलेजची जर आपण ओपन या कॅटेगरीसाठी ओपनसाठी जर का ट्युशन फीचा विचार केला तर मागच्या वर्षी कॉलेजमध्ये 6,81,819 रुपये ट्युशन फी होती ओपनची. यानंतर डेव्हलपमेंट फी 68,181 रुपये होते. टोटल 7,50,000 रुपये लागायचे. आणि या व्यतिरिक्त रिफंडेबल डिपॉझिट जे आहे, की जे कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर वापस मिळणार, तर ते होतं जवळपास 30,000 रुपये. असं टोटल आपल्याला हे सगळं कॉलेजच्या डीडीच्या द्वारे आपल्याला कॉलेजला पे करावं लागत असतं. ज्यावेळेस आपलं मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन होईल तर त्यावेळेचा हा विषय. आता जर समजा आपण कॅटेगरीमध्ये आहोत, याच कॉलेजमध्ये आपल्याला सीट मिळाली, तर अशा वेळेस आपली किती खर्चाची तयारी असावी. कारण या व्हिडिओमध्ये आपण 3 कॉलेज बघतोय की ज्यामध्ये इतर कॉलेजच्या तुलनेमध्ये थोडं कमी फी स्ट्रक्चर लागतं. आता जर आपण ओबीसी मध्ये आहोत आणि आपल्याला या कॉलेजमध्ये सीट मिळाली तर 3,40,909 रुपये. जर आपला मुलगा असेल तर, मुलगी असेल तर 0 ट्युशन फी लागते. ओबीसी मुलगी असेल तर उत्पन्नाची अट असते. यानंतर डेव्हलपमेंट फी दोघांना सुद्धा सारखीच लागते, अगदी ओपन सारखी. पण जर समजा आपला विद्यार्थी हा मुलगा आहे, ओबीसी मध्ये आपण आहोत, 8 लाखापेक्षा कमी इन्कम आपलं आहे, 4,09,090 रुपयांचा डीडी लागतो. ओपन साठी 7,50,000च्या डीडीचा आपण विचार केला. आणि हे फक्त मुलींच्या फ्री एज्युकेशन मुळे 68,181 रुपये मुलींना पे करावे लागतात, फ्री एज्युकेशनची स्कीम असल्यामुळं. आता जर आपण EWS, EBC, SCBC मध्ये आहोत तर हे तुम्हाला सारखंच दिसतं ओबीसी सारखं. यानंतर SC ST वाल्यांना 0 लागतं सगळं टोटल, पाहून घेसाल तुम्ही. पण हे जे डिपॉझिट आहे तर हे सगळ्या ठिकाणी सारखं आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर VJNT तर हे तुम्हाला 68,181, म्हणजे यामध्ये आणि या मुलींच्या फीज मध्ये तुम्हाला साम्य दिसतंय. तर हे सगळं अटल बिहारी वाजपेयी कॉलेजचं आहे, महाराष्ट्रामधलं कमी फी स्ट्रक्चर असलेलं एक कॉलेज. जर आपल्याला अलॉटमेंट जर का झालं आपल्या स्कोर नुसार तर तेव्हा अशा पद्धतीनं आपल्याला रकमेची तयारी ठेवावी लागते. या व्यतिरिक्त अजून काय, तर कॉलेजमध्ये हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे, यामध्ये मेस इन्क्लूड होणार नाही, मेसचा खर्च वेगळा लागेल. पण जे हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्ट आहे तर 80,000 रुपये प्रत्येक कॅटेगरीसाठी आपल्याला दिलेले दिसतात. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट कोणत्याही कॅटेगरीजना दिलेली नाही. याची टोटल तुम्ही करून बघू शकता. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला एवढा डीडी काढावा लागणार आहे, म्हणजे एवढ्या रकमेची एका वर्षाची तयारी ठेवायची. ओबीसी मध्ये असाल, मेल असाल तर ही रक्कम तुम्हाला तयार ठेवायची. फिमेल असाल तर या रक्कम तुम्हाला तयार ठेवायच्या. तर या सगळ्या टोटल तुम्ही जर करून बघितल्या तर तुम्ही आतापासून तुमचं बँक बॅलन्स जे तर ते थोडं मेंटेन करू शकता, फायनान्शियल प्लॅन बनवू शकता. जिजाऊ अकॅडमी पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहेत. तुम्हाला जर जॉईन करायची असेल, अशा सगळ्या गोष्टी की ज्या शेवटपर्यंत आपल्याला माहिती व्हायला पाहिजे, आपली कुठेही फसवेगिरी व्हायला नको. एखादा कुठला व्यक्ती ऍडमिशन करून देतो या नावाखाली जर का आपल्याकडनं पैसे घेत असेल आणि नंतर मग ऍडमिशनच होत नसेल, अशा काही गोष्टी आपल्या सोबत व्हायला नको. तर यासाठी कुठंतरी काउन्सिलिंग जॉईन करणं गरजेचं असतं. तर त्यामुळं जिजाऊ अकॅडमीचा विचार तुम्ही नक्कीच एक वेळ करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता. आता आपण पुढच्या कॉलेजवर येऊ. हे तर पहिलं कॉलेज झालं की ज्यामध्ये तुलनेने कमी फीज असते. पण आता तुमच्या लक्षात आलं, आता दुसरं कॉलेज DNY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कर्जतचं हे कॉलेज आहे मित्रांनो. यामध्ये
डेव्हलपमेंट फी ओपन साठी 5,65,000 आहे. अटल बिहारी वाजपेयीची फीज जी आहे तर त्या तुलनेमध्ये ही फीस थोडी कमी आहे. यानंतर 56,500 रुपये जी आहे तर ती डेव्हलपमेंट फी आहे. टोटल डीडी बनतो 6,21,500 रुपयांचा. तुमच्याकडे कुठलंही रिझर्वेशन नाही, तुम्हाला ओपन मधून जायचंय तर त्यावेळेस तुम्हाला फक्त कॉलेजचे जवळपास 6.25 लाख रुपये एका वर्षाचे तयार ठेवायचे. ही फीज प्रत्येक कॉलेजची ही एका वर्षाची आहे. समोर तुम्हाला हे 4.5 वर्ष पैसे पे करावे लागत असतात. यानंतर जर ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी मध्ये असाल तर हे फीज मध्ये मिळणारा बेनिफिट आहे 3,39,000 रुपये पर इयर एवढी फीज बसते. आता जर व्हीजेएनटी मध्ये असाल तर 56,500 रुपये आणि जी कॅटेगरी एससी आणि एसटी आहे अगोदरच्या कॉलेजमध्ये 0 होतं, या कॉलेजमध्ये सुद्धा 0च आहे. या व्यतिरिक्त या कॉलेजमध्ये अजून काय लागतं, जसं अगोदरच्या कॉलेजमध्ये आपण डिपॉझिट बघितलं रिफंडेबल, तसं यामध्ये कॉशन मनी आहेत की जे वन टाइम घेतात 50,000 रुपये. आणि आता हे डीडी कशा पद्धतीने काढायचे काय हे सगळं दिलेलं आहे. फक्त इथं एकच नाहीये, हॉस्टेल आणि मेसचा उल्लेख नाही. तर या पेजवर कुठं अजून खाली आहे का तसा उल्लेख, तर ते आपण चेक करू. बघा यावर थोडं आपण खाली येऊया. हे फक्त अगोदर जे दिलेलं होतं तर ते मेल कॅन्डिडेट साठी होतं, लक्षात घ्या. हे जे आहे बॉईज फी स्ट्रक्चर, आता याला जर आपण स्क्रोल केलं तर इथे येणार गर्ल्स फी स्ट्रक्चर. तर गर्ल्स साठी जे आहे एवढा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलीसाठी ऍडमिशन जर करायची असेल तर आपल्याला किती खर्च येऊ शकतो. आता हॉस्टेल आणि मेसचं काही यामध्ये दिलेलं नाहीये, पण तरी साधारण एक 1.5 ते 2 लाख रुपये एमबीबीएस कॉलेजसाठी हॉस्टेल आणि मेसचा खर्च हा येतोच. तर त्यामुळे या व्यतिरिक्त या फीच्या व्यतिरिक्त 2 लाख रुपये तुम्हाला हॉस्टेल आणि मेसचे पकडायचे पर इयरचे. आता आपण पुढच्या कॉलेजवर येऊया की जे आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं. बाकीच्या कॉलेजच्या तुलनेमध्ये हे थोडं नवीन कॉलेज, पण फी स्ट्रक्चर मध्ये काय फरक पडतो तर ते एकदा आपण चेक करू. बघा सुरुवातीला ज्यावेळेस आपण रिपोर्टिंग करणार कॉलेजमध्ये हे दिलेलं इथं ऑन रिपोर्ट ऑफ ऍडमिशन, तर काय काय घेतात हे कॉलेजवाले. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर 7,72,727 रुपये ट्युशन फी, 77,273 रुपये डेव्हलपमेंट फी, टोटल डीडी बनतो 8,50,000 रुपयाचा. कुठलंही रिझर्वेशन तुमच्याकडे नाही, या कंडिशन मध्ये तुम्हाला 8.5 लाख रुपये कॉलेजची फी द्यावं लागल. यानंतर युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी जी आहे तर ती 10,500 स्पष्ट मेन्शन केलेली आहे. जे डिपॉझिट आहे तर ते 50,000 रुपये. त्यानंतर ग्रुप इन्शुरन्स घेतात कॉलेजवाले 3,000 रुपयाचा, ही टोटल बनते 63,500. यामध्ये तुम्ही हे जर मिळवलं, या दोघांची जर ऍडिशन केली तर ही तुमची ओपनची फीज बनते. आणि आता हे हॉस्टेल आणि मेसचं तुम्हाला इकडे पुढे दिलेलं दिसतं. नक्की एक लाईक करायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ काय होतं की दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला पण नवीन व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच नोटिफिकेशन येते. बघा आणि हे एसी रूम जर घेतली तर 1,15,000 रुपये, यामध्ये मेसचा खर्च इन्क्लूड नाही, हे फक्त हॉस्टेल आहे. आणि सॉरी हे हॉस्टेल आणि मेस दोन्हीचे चार्जेस एकत्रित आहे, इकडं हॉस्टेल आणि इकडं मेस. जर एसी घेतलं तर 1,15,000 रुपये आणि मेसचा खर्च 60,000 रुपये प्रत्येक ठिकाणी. तुम्ही एसी मध्ये राहा की नॉन एसी मध्ये राहा, तुम्हाला 60,000 रुपये या ठिकाणी पे करावे लागतील वर्षाचे. आणि हे सुद्धा अॅन्युअल आहेत, एका वर्षाचे एसीचे. आणि नॉन एसी जर का घेतलं तर 85,000 रुपये आपल्याला पे करावे लागतात एका वर्षासाठी. डॉक्टर राजेंद्र गोडे. आता हे मेडिकल कॉलेज, आता यामध्ये कुठं आपल्याला मुलींचा उल्लेख दिसतोय का, तर यामध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित दिलेलं आहे की जर समजा गव्हर्नमेंट ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेग्युलेशन जुलै 2024 100% स्कॉलरशिप अगेन्स्ट ट्युशन फी इज ऍप्लिकेबल फॉर पेरेंट्स अॅन्युअल इन्कम इज बिलो ₹8 लाख. थोडक्यात जर आपलं इन्कम 8 लाखाच्या आत असेल तर ते स्कॉलरशिपचा जो फायदा आहे तर तो आपल्याला सुद्धा मिळणार आहे. यानंतर इकडे परत काय दिलेलं आहे बघा, फी टाईप कॅटेगरी ए अँड बी हे कोणत्या नावानं काढायचा डीडी, कॅटेगरी सी चा कोणत्या नावानं काढायचा. तर हे कॅटेगरी नेमकं काय आहे ते इथं वर दिलेलं आहे. हा तुमचा पहिला डीडी, हा तुमचा दुसरा डीडी, हा तुमचा तिसरा डीडी. डीडी म्हणजे काय, डिमांड ड्राफ्ट, की जे पैसे बँकेमध्ये या कॉलेजच्या नावानं तुम्हाला भरावे लागतात तर त्याला आपण डीडी म्हणतो. तर हे 3 कॉलेज तुलनेने कमी फी असणार आहे. आता हे मराठीमध्ये दिलेलं आहे पुढचं. आता एक चौथं जे कॉलेज आहे परत
डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं, तर हे सुद्धा थोडं तुलनेनं कमी फीज असणार आहे. हे बघा इकडे जर पाहिलं आपण 7 लाख रुपये टोटल बनते ओपनची. यामध्ये ईबीसी ईडब्ल्यूएस मध्ये 3,86,000 रुपये टोटल बनते. ओबीसी मध्ये असाल तर तेवढीच टोटल आहे 3,86,000. जर एससी एसटी मध्ये असाल तर ऍडमिशन फी लागते 1,500 रुपये. जर तुम्ही अदर रिझर्वेशन मध्ये असाल 72,197 रुपये. गर्ल्स साठी 72,197. ओबीसी गर्ल्स साठी 72,197. आणि ही फी म्हणजे मॅनेजमेंटची फी असते पर इयरची. आता हे सगळं जर आपण पाहिलं तर मग बाकीच्या कॉलेजचं नेमकं काय, या कॉलेजच्या फीज जर कमी आहे तर बाकीच्या कॉलेजच्या किती आहेत तर ते पण एकदा चेक करू. आता हे पहा, एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळ्याचं ओपनची फी 8 लाख रुपये ओपनची फीज आहे. पण समोर जर का आपण याची टोटल करत गेलो तर हॉस्टेल आणि मेस सोडून तुमचं सगळं बनतं 8,71,240 रुपये. जर समजा आपण अजून काही कॉलेजच्या फी जर चेक केल्या, आता हे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचंच आहे, आपण याला परत स्क्रोल करू थोडं. आणि नेक्स्ट आता हे अश्विनी मेडिकल कॉलेज बघा, ट्युशन फी किती आहे तर 9,33,153. आणि टोटल किती बनते 10,33,000 एवढी फीज बनते. आणि या व्यतिरिक्त हे बाकीचे डिपॉझिट आणि हे सगळं वेगळं लागतं. आणि यात जर आपण टोटल करून पाहिलं तर टोटल किती बनवून राहिलं तर हे एकदा चेक करून घेऊ आपण की नेमकं टोटल किती होतं. पहा, फक्त यामध्ये बाकीचे ज्या फीज जर आपण ऍड केल्या तर जवळपास 12,76,830 रुपये एवढी फीज बनते ओपन कॅटेगरीसाठी. यामध्ये आता इकडे खाली परत इकडे एक टोटल करून दिलेली आहे, इकडे हॉस्टेल मेस इन्क्लूड केलेलं आहे. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तुमच्या लक्षात येऊन जाईल. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला लगेच रिप्लाय येऊन जाईल. आता जर समजा आपण पुढचं कॉलेज बघितलं, बीकेएल वाळवावकर मेडिकल कॉलेज, यामध्ये काय दिलेलं आहे, ट्युशन फी डेव्हलपमेंट फी टोटल बनते 10,59,000. ईबीसी साठी 5,29,500. ओबीसी साठी 5,79,815. तर या सगळ्या फीज तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या दिसत आहेत. तुम्ही जर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवली तर नक्कीच या फीज तुम्हाला स्पष्ट दिसतील, म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही. गर्ल्सचं एज्युकेशन मध्ये काय करायचं तर इथं दिलेलं आहे बघा, फॉर गर्ल्स ह्या फीज चेंज झालेल्या आहे गर्ल्ससाठी. आणि हे सगळं हॉस्टेल मेस हे सगळे चार्जेस आहे बघा. हॉस्टेलचं डिपॉझिट आहे, हॉस्टेलची फीज आहे, मेसचे चार्जेस आहे, हे पर इयरचे चार्जेस असतात, पर मंथचे नसतात. या सगळ्या फीज तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज जे आहे अमरावतीचं, तर त्याचं सुद्धा फी स्ट्रक्चर त्यांनी एक फोकसमध्ये केलेलं आहे बघा. 85% सीट मध्ये जर तुमचं अलॉटमेंट झालं म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटामधून, तर त्यामध्ये 10,78,000 फी बसते. आणि जो 15% कोटा असतो येणार आहे म्हणजे थोडक्यात इन्स्टिट्यूशनल कोटा, तर त्यामधून 53,90,000 पर इयर एवढी फीस तुम्हाला बसू शकते. 32,34,000 एवढी फीस तुम्हाला मॅनेजमेंटची बसू शकते पर इयरची. तर हे सगळं दिलेलं आहे. नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.